मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी बंधूंनो, आजचा विषय आपला तूर उत्पादन. शेतकरी बंधूंनो, आपण जर विचार केला की यंदा तुरीचे उत्पादन कमी येणार आहे, कारण की तुरीची लागवडच मुळात खरीपमध्ये आपण कमी केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जरी लागवड कमी असली तरी देखील पाऊसमान कमी होता यावर्षी अल्निनोच्या प्रभावामुळे, म्हणून आपल्याला तुरीचे उत्पन्न देखील कमी येणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुरीवर येणारे दोन महत्त्वाचे कीड व रोग, म्हणजे जसे मर रोग असेल किंवा शेंगा पोखरणारी अळी असेल वगैरे, या दोन गोष्टींमुळे आपल्याला याचं उत्पादन कमी येतं. शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकारने ह्यावर्षी जाहीर केलं आहे की आपल्याला तुरीची आयात करायची आहे. पण शेतकरी बंधूंनो, आपल्याला आनंदाची बातमी मी असे सांगतो की केंद्र सरकार तूर आयात देखील करू शकत नाही, कारण की ज्या देशातून, म्हणजे ब्राझील असेल, म्यानमार असेल, जिथून आपण तुरीची आयात करतो, तिकडे देखील तुरीचे उत्पन्न अल्निनोच्या प्रभावामुळे अत्यंत कमी झालं आहे. आणि ते कमी झाल्यामुळे तिथे देखील आपल्याला पाहिजे तेवढा माल आपल्याला ते टाकू शकत नाही. शेतकरी बंधूंनो, जर विचार केला आपण 2023-24चा, केंद्र सरकारने अंदाजित जाहीर केलं होतं की यावर्षी साधारण 34 लाख टनपर्यंत आपल्याला उत्पन्न तुरीचं मिळू शकतं. शेतकरी बंधूंना, आपण जर मागच्या वर्षाचा विचार केला की 2022-23मध्ये जवळपास 43 लाख टन तुरीचं आपल्याला उत्पन्न भेटलं होतं, आणि ह्या वर्षी आपल्याला 34 लाख भेटणार आहे. म्हणजे आपण 7 ते 9 टन आपण जनरली मागे आहेत तुरीच्या उत्पादनामध्ये. म्हणून तुरीचे भाव दर वर्षाने गणित किंवा दर दिवसागणिक वाढत आहेत. आणि आपण जर शेतकरी बंधूंना बघितलं की मागील 4 महिन्यापासून तुरीचे भाव साधारण 10 ते 12,000, फार तर 13,000पर्यंत आपल्याला भाव आहेत. म्हणजे 120 ते 130 रुपये किलोपर्यंत आपल्याला तूर आता बाजारात मिळते. म्हणून शेतकरी बंधूंनो, अत्यंत चांगलं आपल्यासाठी संधी येऊन गेलेली आहे की आपल्याला जी आपण तूर लावलेली आहे, म्हणजे आपलं आंतरपीक म्हणून तूर लावली असेल किंवा मुख्य पीक म्हणून जरी तूर लावली असेल आपण, तरी देखील आपल्याला जी आपली तूर आहे त्या तुरीवर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष देऊन आपल्याला शेंगांची संख्या कशी वाढेल, तुरीवर फुलं टिकून कसे राहतील, आणि शेंगांवर कुठल्याही प्रकारचं कीडचा रोग कसा येणार नाही, कीड येणार नाही, याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. असं तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो, इथं आपण तुरीचं इथं उत्पन्न घेतोय. आमच्या कृषी महाविद्यालय शहादा येथे तुरीचं आपण वाण लावलेलं आहे. अत्यंत चांगलं वाण आलेलं झालेलं वगैरे. ते तुम्ही बघू शकता की एका शेंगाला साधारण 4 ते 5 दाणे आहेत जनरली, आणि पूर्णपणे लबलब करून जनरली वगैरे ही तूर आलेली शेतकरी बंधूंनो. आता अशा तुरीच्या भरपूर काही व्हरायटी आहेत. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आता कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपल्याला मर रोग नियंत्रण व्हरायटी तुम्हाला वाण तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणजे बघू शकतो आपण, विपुला असेल किंवा फुले असेल जनरली वगैरे, अशा व्हरायट्या, अशा वाण तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून पिकावर कुठल्याही प्रकारचा मर रोग येणार नाही. किंवा समजा आलाच, प्रादुर्भाव झालाच असेल मर रोगाचं वगैरे, तर तुम्हाला तर आता इथं मर रोगाचं झाड नाही आहे. आता तुम्ही समजा इथं बघू शकता, बघा ते मर रोगाचं झाड इथं वाढलेलं झाड, तर तुम्ही समजा बघू शकता की हे मर रोगाचं झाड आहे. आता समजा मर रोगाचं झाड आलाच असेल किंवा मर रोग येणारच असेल समजा तुमच्या शेतावर वगैरे, आता एकच तुमच्याकडे शक्यता आहे की तुम्ही त्याला उपटून फेका. जर 100% आला असेल आणि जर 10 ते 20% जर आला असेल, तर कॉपर ऑक्सीक्लोराईडची ड्रेंचिंग करा साधा, किंवा मग ट्रायकोडर्मा व्हिरिडी पावडर 1 लिटर प्रति एक एकरसाठी फवारणी करा, किंवा मग 3 किलो ड्रेंचिंगद्वारे देखील तुम्ही त्याला, किंवा तुमच्या ड्रीपद्वारे देखील तुम्ही त्याला देऊ शकता, जेणेकरून तुमचं मर रोगाचे नियंत्रण होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपल्याला इथं आता बघा शेंगा तुम्ही बघू शकता, फुलं तुम्ही बघू शकता. आता तुमच्या इथं शेंगा पोखरणारी अळी किंवा फुलं अळी ज्याला म्हणतो वगैरे, हे अत्यंत जास्त येतात तुरीवर वगैरे, कारण आता थंडी वाढलेली आहे, आणि जशी तुमची थंडी वाढत जाईल तसं किडीचा प्रादुर्भाव होत जाईल. म्हणून बाजारातून कुठलाही चांगलं एक कीटकनाशक, म्हणजे जसं म्हणतो आपण फिनॉल-फॉस म्हणा, मोनोक्रोटोफॉस म्हणा वगैरे, किंवा कुठलंही एक चांगलं बुरशीनाशक कोणत्याही एका चांगल्या कंपनीचं तुम्हाला आणायचं आहे. म्हणजे रिकमेंडेड आणि शिफारशीत केलेलं तुम्हाला कमीत कमी, म्हणजे बुरशीनाशक असेल तर 2 ते 3 ग्राम प्रति लिटर, किंवा आणि कीटकनाशक असेल तर 1 ते 2 ml प्रति लिटर, असं मिक्स करून तुम्हाला, म्हणजे 15 लिटरचा पंप जर असेल तर 30 ml कीटकनाशक आणि 30 ml बुरशीनाशक असं धरून तुम्हाला पूर्ण शेतामध्ये फवारायचं आहे. आणि ह्याचं तुम्हाला कमीत कमी आता इथून पुढे कमीत कमी 2 ते 3 फवारण्या या कंटिन्यू घ्यायच्या आहेत. कारण की वातावरण आता आभाळ वातावरण येईल, आणि या आभाळ वातावरणामुळे काय होतं, कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. म्हणून सर्व शेतकऱ्यांना 3 ते 4 फवारण्या घ्यायच्या आहेत, म्हणजे किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव येणार नाही, आणि आपलं उत्पन्न देखील भरघोस मिळेल. आणि जेवढं उत्पन्न आपल्याला भरघोस मिळेल तेवढं आपल्याला
आपलं बाजारभाव देखील चांगला मिळेल आणि बाजारभाव चांगला भेटला म्हणजे आपण आर्थिकरित्या संपन्न होऊ शकतो. म्हणून सर्वांनी चांगल्या पद्धतीने फवारणी करायची आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पन्न घ्यायचं आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.